नमस्कार मित्रांनो, मी महेश. आज मी तुम्हाला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या दीघनिकाय मध्ये आलेल्या महापरिनिर्वाण म्हणजे महापरिनिब्बाण सूत्राबद्दल तुम्हाला सांगणार आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी बोधी प्राप्त झाल्यानंतर 45 वर्षे चारिका केली. म्हणजे त्यांनी 45 वर्ष बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी काम केलं. सर्वांना त्यांच्या उपदेशातून सर्वांना समाज कल्याणासाठी त्यांनी ते झटलेले आहेत. लोक कल्याणासाठी अखंडपणे प्रवास केला. त्यानंतर ते थकलेले आहेत. आता त्यांचा तो शेवटचा क्षण आलेला आहे. त्यालाच महापरिनिर्वाण असे म्हणतात. एकदा काय झालं, सिद्धार्थ गौतम बुद्ध वैशालीतून कुसिनाराला निघाले होते आणि आनंदांना म्हणाले की आता मी आनंद थकलेलो आहे, तरी माझी परिनिर्वाणाची वेळ आता जवळ आलेली आहे, तर माझं परिनिर्वाण होईल असं मला वाटतंय. तर मला शेवटच्या क्षणी मला कुसिनाराला जायचं आहे. तर ते कुसिनारामध्ये येतात. तिथं भिक्षू येतात, सर्व भिक्षू येतात. तिथं ज्या ठिकाणी सर्व भिक्षू गेले होते उपदेश देण्यासाठी, ते सर्व भिक्षू येतात. भिक्षू जमा होतात. त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध अशा स्थितीत, ही जी स्थिती आहे ती महापरिनिर्वाण, तथागत गौतम बुद्धांचं ज्यावेळी महापरिनिर्वाण झालं त्यावेळीची ही त्याच्या आधीची ही स्थिती आहे. ही सर्वात जास्त लोकप्रिय स्थिती आहे आणि ही सर्वात सिद्धार्थांच्या आयुष्यातील महत्वाची स्थिती महापरिनिर्वाण स्थिती आहे. महापरिनिर्वाण ह्या स्थितीला का जास्त किंमत आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ती जे महापरिनिर्वाण झालं ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांनी जो उपदेश दिला आणि त्यामध्ये त्यांचा जो शेवटचा भिक्षू होता त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे भिक्षू, शेवटचे भिक्षू सुभद्र भिक्षू, आणि त्यानंतर त्यांनी जो महापरिनिर्वाण ज्यावेळी त्यांचं झालं त्याच्या आधी त्यांनी भिक्षूंना एक शेवटचा उपदेश दिला होता, एक शेवटचं वचन दिलं होतं. त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. कुसिनारामध्ये ते एका दगडी शिळेवरती अशा स्थितीमध्ये महापरिनिर्वाणाच्या ज्या स्थिती तुम्हाला दाखवली त्या स्थितीमध्ये ते निजलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व भिक्षू असे जमलेले आहेत आणि ते सर्व भिक्षू असे ध्यानी बसलेले आहेत. आणि साहजिकच काही लोक दुःखात असतात, तसंच आनंद सुद्धा थोडं दुःखात होते. आनंद हे त्यांचे सर्वात जवळचे आणि प्रिय शिष्य होते. तसं म्हटलं तर आनंद हे त्यांचे चुलत भाऊ आहेत, त्यांचे छोटे चुलत भाऊ आहेत आणि ते सर्वात प्रिय होते. त्यामुळं त्यांना ही गोष्ट समजली होती की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं परिनिर्वाण होणार आहे. तर त्यामुळे ते सुद्धा शोकमय झाले होते. त्यानंतर कुसिनारामध्ये एक संन्यासी राहत होता. त्याचं नाव होतं सुभद्र. त्याला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याची उत्कट इच्छा लागली होती. मग त्यांच्या मनामध्ये सारखं सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना भेटण्यासाठी इच्छा होती आणि त्यांना भेटून त्यांचा उपदेश जाणून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे ते कुसिनाराकडे आले आणि आल्यानंतर आनंदांना म्हणाले की मला आता सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना भेटायचं आहे. आनंद म्हणाले की आत्ताच्या ह्या क्षणी तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, तर ते खूप थकलेले आहेत, त्यांना त्रास होतोय. तरीही त्या सुभद्राच्या मनामध्ये खूप जिज्ञासा आहे. त्यांना सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा धम्म जाणून घ्यायचा होता, त्यांचे विचार जाणून घ्यायचे होते, त्यांचा उपदेश ऐकायचा होता. अशी उत्कट इच्छा घेऊन ते आले होते. ही गोष्ट जो आनंद आणि सुभद्र यांच्या जो वार्तालाप झाला, ही गोष्ट तथागतांना समजली की एक संन्यासी आला आहे, तो आपल्याला भेटण्यासाठी उतावीळ झालेला आहे. असं समजल्यानंतर तथागतांनी आनंदाला सांगितले की तू त्याला थांबवू नकोस, तू त्याला आतमध्ये घे. त्याच्यानंतर ते सुभद्र आलेले आहेत, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या शेजारी येऊन त्यांना वंदन करतात आणि ते त्याला
सांगतात की मी तुझ्या ज्या मनामध्ये तुझी जिज्ञासा आहे ती ओळखूनच मी तुला म्हणजे त्यांच्या मनात जी सुभद्राच्या मनात जी जिज्ञासा होती ते ओळखूनच तथागतांनी त्याला परत उपदेश केला. त्यानंतर सुभद्रा आतमध्ये आला. सुभद्रा आल्यानंतर सुभद्रानी प्रश्न विचारला की पूर्ण कस्सब मख्खली गोशाल अजित केशकंबल सज्जय बेलड पुत्त निघंटा नाट पुत्ता सरिगे अशा जे जे आध्यात्मिक वैचारिक असे गुरु होते त्यांना संबोधी मिळाली का, असा त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना प्रश्न विचारला. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले की त्यांना संबोधी मिळाली की नाही मिळाली, आता हा प्रश्न खूप महत्वाचा नाहीये. तर मी जो तुला धम्माचा उपदेश देणार आहे तो खूप महत्वाचा आहे. साहजिकच आहे, कारण आता सिद्धार्थ गौतम बुद्धांचा तो क्षण शेवटचा क्षण होता आणि त्या थोडेसे असे ते क्षण खूप महत्वाचे असतात आणि त्या क्षणामध्ये त्यांना संबोधी मिळाली की नाही हे सांगण्यापेक्षा ते म्हणतात की मी तुला धम्माचा उपदेश देतो जो तुला तुझं जीवन सुखमय बनवू शकतो. त्यानंतर त्यांनी सुभद्राला अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी त्याला मध्यम मार्ग सांगितला, पंचशील सांगितले आणि आता त्यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली की मला आपल्याकडून पबज्जा मिळेल का, म्हणजे परिव्रज्य मिळेल का आणि उपसंपदा मिळेल का. सिद्धार्थ गौतम बुद्ध सुभद्राला म्हणतात की सुभद्रा, की जो दुसऱ्या संप्रदायातून इथं येतो ज्याला भिक्षू बनायचं असतं त्याला इथं 4 वर्ष राहावं लागतं. 4 वर्ष त्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच त्याला आम्ही परिव्रज्य देतो आणि उपसंपदा देतो. त्यानंतर तो म्हणाला सुभद्र की मी 4 वर्ष राहण्यासाठी तयार आहे आणि 4 वर्ष मी वाट पाहण्याची तयारी दाखवतो. अशी उत्कट इच्छा पाहून सिद्धार्थाने त्याला त्या क्षणी सांगितले, आनंदानं सांगितले की त्याला परिव्रज्या आणि उपसंपदा द्यायची आहे तर त्याला तयार करा. त्याच्यानंतर सिद्धार्थांनी त्याला परिव्रज्या दिली आणि उपसंपदा दिली. स्वतः सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी परिव्रज्या दिली आणि उपसंपदा दिल्यानंतर तो खूप सुखावला. सुभद्र खूप सुखावला, कारण शास्त्याकडून जर परिव्रज्या मिळत असेल आणि उपसंपदा मिळत असेल तर कोणी सुखावणार नाही. तो धन्य झाला. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा हा सर्वात शेवटचा शिष्य होता. सुभद्र नावाचा हा भिक्षू सिद्धार्थ गौतम बुद्धांचा सर्वात शेवटचा शिष्य होता. त्याच्यानंतर आनंदाला त्यांनी बोलवलं आणि आनंदाला सांगितलं की आनंदा, आता कदाचित माझ्या माघारी मी हयात नसल्यानंतर हा धम्म तुमचा शास्त्र आहे, हा विनय तुमचा शास्त्र आहे. प्रज्ञाशील, करुणा हे अष्टांगिक मार्ग आहेत, ते मध्यम मार्ग आहेत, जे पंचशील आहेत ते तुमचे शास्त्र आहेत असं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी भिक्षूंना बोलावलं आणि त्यांना भिक्षूंना सांगितलं की भिक्खूनो, जर तुमच्या मनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या बाबतीत काही शंका असेल तर ते आता तुम्ही सांगावी. कारण पुढं वेळ गेल्यानंतर तुम्ही म्हणायला नको की साक्षामध्ये शास्त्रासमोर असताना आम्ही कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत, त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही बुद्ध, धम्म आणि संघ या बाबतीत काही शंका असतील तर ती उपस्थित करा. तर त्यानंतर तिथं जमलेले 500 भिक्खू त्यांनी एकही शंका उपस्थित केली नाही. सिद्धार्थांनी दुसऱ्या वेळी सुद्धा तसाच प्रश्न विचारला, तिसऱ्या वेळी सुद्धा तसाच प्रश्न विचारला. त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले की तुम्हाला असं वाटतंय का की मला तुम्ही प्रश्न विचारला नसल्यामुळं, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारणार नाही त्यामुळं माझा गौरव कमी होईल किंवा माझा गौरव होईल असं वाटत असेल तर ती गोष्ट सोडून द्या, तरीही तुम्ही मला तो प्रश्न विचारा. त्यानंतरही एकाही भिक्षूनं तिथं शंका उपस्थित केली नाही. आनंद खुश झाले की तुमच्या ह्या नियमावरती जो उपदेश आहे त्या उपदेशावरती सर्वजण अर्हंत होतील. तथागतांना समाधान झालं. तथागतांना समजलं की आता सर्व भिक्षू
स्त्रोतापन्न झालेले आहेत आणि ते पुढे अरहंत होऊन संबोधी त्यांना मिळेल, म्हणजे ते सुद्धा सम्मा संबुद्ध होतील. जाता जाता त्यांनी शेवटचा जो उपदेश केला तो असा की आळस न करता आपले उद्दिष्ट प्राप्त करा, असा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा अखेरचा उपदेश होता. प्रत्येक व्यक्तीनं आपला आळस काढून कामाला लागलं पाहिजे, कोणतंही उद्दिष्ट प्राप्त केलं पाहिजे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सिद्धार्थ आपल्या भिक्खूंना म्हणतात की भिक्खूनो, प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, नाशवंत आहे. प्रत्येक गोष्टीला आदी आहे आणि अंतही आहे. हे सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. त्यामुळं आळस न करता आपले उद्दिष्ट प्राप्त करा, असं तथागत गौतम बुद्ध यांचं अखेरचं वचन. जाता जाता तथागतांना विनम्र अभिवादन करतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचे भरपूर असे उपदेश घेऊन येणार आहे मी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय.